नमस्कार सगळ्यांना. नमस्कार भावानं बहिणो. काय आहे भावानं बहिणो, सकाळपासून दाजी 9 वाजल्यापासून दाजी उरकून बसलेला आहे कामाला जायसाठी. पण काय अचानक दाजीला भरपूर असं टेन्शन झालंय. आता तुम्हाला तर माहिती आहे, काल सासूबाईला आपण साडून जाऊन आणली. आवी दादा बी इकडं आलेला आहे. तर काय माहिती का भावानं बहिणो, आता सकाळ सकाळ अहो शब्दानी शब्द वाढत्यात. काय म्हणायचं आता तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेस ज्यावेळेस इथं आपला साडूभाऊ योगिता आलती, मागच्या वारी नको व्हायला असं दाजीला वाटतंय. आपलं गुढी गुलाबीने राहायचं. आलं 4 दिवस. आता मी काय म्हणतोय, आता थोडंच बाबा ते आले तर आपली इथं इथंच आपली इथं कंटिन्यू राहणार आहेत का नाही. ज्याचे त्याच्या जेल त्याला परपंचात शेवट किती जरी 8 दिवस राहिलं 15 दिवस राहिलं तरी जावंच लागतंय ना. तसं आता आले ती आता शिवण्याच्या बड्डेला राहिले 4 दिवस. आणि काय होतं की का असं मी बसले ना की बोलता बोलताच भांडण लागतंय म्हणे. काय सांगावं तुम्हाला. आता मी तर नुसतं त्यांच्याकडे बघतच राहिलो. बघत विचार बहिणीला पटत नाही तर बहिणीचा विचार मला पटत नाही. आता माझा विचार म्हणजे कसं, ती काय टायमाला मला राग काय येतो की मी काय आव्याला 2-4 शब्द सांगाय गेली की ती मला आहे ना अशी मारक्या मशिवाने अशी करून बघती. म्हणजे असं झाले तसं झाले. आता मी म्हणलं आव्याचा काय म्हणते अशी करते म्हणून मला राग येतो. मला बाकी दुसरं काय नाही. मी जी त्यांच्यावर वराडती बोलती ती कशासाठी बोलती की बाबा माझ्या बोलण्यातून त्यांनी काहीतरी घ्यावं, त्यांनी काहीतरी स्वतःच्या जीवनाची सुधारणा करावी. मला भाऊ बहिणी ते म्हणतोय मला 8 दिवस राहू द्या, मिळेल जमून आलो गाडीवर न उद्या त्याला जातो. बरं आता ही दोघं बी निघाले. ही दोघं काही मनात आली नाही. माझा नवरदेव काही मनात आला होता काय निघाला ना. ही दोघं बी निघाल्यात. आज काय करावं भावानं बहिणं. मी त्यांना म्हणलं आजचे दिवस थांबा, मस्तपैकी असं काहीतरी बियत बनवून चांगलं तुमच्यासाठी स्पेशल. आज कनवार आहे. आज का बुधवार असं गुरुवार वार कनवार आहे ती का शुक्रवार असं कोण तिकडं कॅलेंडर मध्ये बघत आहे कोण वार आहे आज, काय आहे काय नाही नेमकं. गुरुवार असं गुरुवार हा गुरुवार आहे. गुरुवारचं नाही खात मी. हा मग आता मी म्हणलं आता काय करावं भावानं पण शब्दाने शब्द वाढत दोघींचं मग आपलं गप ऐकून घेतलं. पण नको म्हणलं काय म्हणायला काय. पण म्हणलं कसं आहे, आला तर आता आले तर म्हणलं 4 दिवस आपल्या सुखासमाधान राहा, जायची तर जायची आहेच. तर आता कसं आहे आजच निघाल्यात ही. मग आता मी सांगतोय तुम्ही बी सांगा की जाऊन द्या बाबा आजचे दिवस थांबा 1 दिवस आणि काय होणार आहे. हा आता हो का मला बी भावानं बहिण काय माहिती का, अचानक जर ते मालक आला ना की मला लगेच त्या बांधून निघावं लागेल कामाला. बरं आता माग काय होतं यांचं काय नाही, जात्यात का थांबत्यात का काय. पिलीच्या बर्थडेसाठी पिलीचा बर्थडे रद्द झालेला आहे. असू द्या, कारण की अवघड त्यानुसार सगळ्या गोष्टी करायच्या असतात. भाऊ बहिणीनं कॅपॅसिटी असेल तर. त्यानंतर आईची तब्येत बरी नाही म्हणून बरेच भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की बहिणीनं मिळून मिसळून आईची तब्येत हे करा, नीट करा, बरे करा, व्यवस्थित करा. तर बरोबर आहे, भाऊ बहिणीनं मिळून मिसळून करायचं. पण त्यात विषय काय झाला, सकाळी निघाला कामाचा विषय. कामाचा विषय निघाला की आता पाहुणं म्हणलं की जा तेवढंच होता पैसे खर्च करायचा. नवरा निघाला माझा घरी, माझा कशाला डबल पैसे घालायचे. म्हणलं मी पण येते. हा पण आम्हाला वाटलंच ना बुवा काहीतरी आपल्याकडून काय चुकी झाली का, पुढं काय काय बोलणं झाले काय जरी बुवा नेमकं. मग निघाले लगेच बुवा म्हणल्यानंतर जरा वाईट वाटतं ना आमच्या जीवाला जरा. नाही एक तर तुम्हाला सांगते पैशाने केलंय कळत वाट. पैसा म्हणलं तर पैसा नाही तर पेट्रोलला ही जाणार. माझं पेट्रोल तर जाणार आहे, परत मी इष्टीनं जायचं. हा ती आहे बाबा. मग काय ते परत मागून जायचं म्हणल्यावर तो खर्च आलाच ना. आणि मग काय फुकट आहे का. हा आधी तर नवरा पेट्रोलला पैसे दिल्याशिवाय निघत बी नाही. पहिली गोष्ट तुम्हाला खरं सांगते, आण खाते मी, खोटं बोलत नाही. मग आता खर्च करायला कामावणारच माणूस जर घरी बसून आहे तर कुठं येणार आहे रुपये. आता बरोबर आहे, ज्याला त्याला जे त्याचे परपंचाची काळजी, इथून जायचं कामाला जायचं, घरात काय व काय आहे काय नाही ती बघायचं. अजून किती आता समजा बाबा चला आले बर्थडेला राहिले 4 दिवस, इकडे जरा अजून 15 दिवस टेन्शन कोणी घेऊ. आय माझ्या इथं निवांत सांभाळते मी. आईला आईचं टेन्शन कुणीच घेऊ नका. तू नको घेऊ नका तिच्या इकडे. मग कुठं काय म्हणलं का सांभाळणार नाही म्हणून होय जाते. मग कडे कुठं जाऊ तुझी बी आहे आमची बी आहे होय. आईचं नाव घेऊ नका इथून पुढं कुणी आणि तिच्याकडे येऊ नका जावं नका. आईला खंबीर आहे मी. माझ्या आहे मी येणार जाणार ती नाही मी बोलणार की
मी येणार नाही म्हणून. माझी बी आहे माझं बी कुठं वाटून घ्या निम करा. कर्तव्य असो किंवा नसो पण आई ती शेवटी आईच असते. आईच्या आई बापाच्या माघारी शेवटी कोणच नाही. कसं काय करायचं भावानं बहिण आता सांगा भाऊ तुम्हीच. हे जर असं एकमेकाला जर बघत जर तंडत बसले तर कसं काय करायचं. नाही तटायचं नाही, व्यवहाराने बोलणं. नाही आता आमची बी बायको म्हणती, माझी बी बायको म्हणती. आमची बायको आमची नाही माझी माझी गावाची मी खंबीर आहे आईला बघायला कोणी बघायचं नाही असं म्हणल्यावर जरा पुढच्या माणसाला जरा थोडं तुटाकच वाटतंय ना. हा, पण मी सांगते ना माझी बी आहे, मी येणार, भेटणार, जाणार. नाही, मला वाटत भेटायला ते- ह्याला काय नाही, मी तुम्हाला नाही म्हणली नाही. माझ्या घरी एकलं तरी इथे सरकारने सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. मी कोणाला 10 रुपये 5 रुपये मागणार की नाही ते मला म्हणून. जाऊ दे करा आता, तूच काय करावं दाजी. हा मग काय तू कर चांगली गोष्ट आहे मग काय तर काय करा. पुण्य लागतं आई बापाच केलं ना. हा तू समजा बाबा तू काय आहे, किती जरी आईसाठी केलं तरी लोक म्हणणार तू आईसाठीच केलेली दुसरं कोणासाठी किती केली. हलावं नाही माझ्यापासून, मला एवढं कळतं बाकी नाही. तिला सुख मिळलं होते का त्याला आलं मग होय योग्य टायमिंगला त्याला भाकर तुकडा सगळं सगळं व्यवस्थित जाग्याव. अरे मी काय म्हणतो आता मी समजा माझाच विषय घेतला आता कसं आहे भावांना बहिण दाजी 15 दिवस घरी राहतो, काही वेळेस महिनाभर घरी राहतो. हा आता मला सगळी जर म्हणतात की बायकोची जीवा खातोय. पण मला जर सुख सुविधा जर सगळे मिळले तर मला कोणी जरी काय म्हणलं तरी मी ऐकून घ्यायला तयारच आहे ना. बरोबर आहे ते. हा काय म्हणायचंय मला सुख सुविधा सगळं मिळाल्यानंतर काय आहे तिकडे कोणी काय काय म्हणणार काय काय तिकडे. आहे गं? भांडे काय घेऊ ग? गॅस हवाय का पैसे हवाय? केसावर पैसे नाही बाई. पैशावर काय घेऊ ग? ये ग. ते नाही तेवढे मी सांगते तुला इथून दिसतंय का? इथं दिसतंय की मला, मी बघते की. वरून दिसतं भांडेकाला पण थोडं घालायचं काय पोळ्या डबा आहे. हा पोळ्या डबा आहे. आता ते तेवढं केसावर किती देणार मोठं काही नाही बोट डबे एवढे की थोडे येतात. मग काय हो काय देणार डबा आहे चपटा डबा चपटा डबा पिऊ राहू दे. मी काय बोलत नाही ते पाच द्यायचं का बाजू गॅस छटाकच्या पुढं असतील ते. 5 रुपये हे का छटायचं वर केस इकडून तुम्हीच घेऊन घेताय. छटात केस लागत की असला डबा देतो घेते मग. घे चांगला आहे डबा मग. घेत नाही तेवढे घेतो द्यायला लागतं तेवढे केस. हा माझी बघुली घेतल्यात मी तेवढ्या मी आपण घेतले ती या. मी सुद्धा घेतली ती बघू घेऊन आणि चालले का तिखट नाही ही भांडे काय होतं माहिती का चिरत्यात. तुम्ही काय करता तुम्ही करता गरम गरम मोस्ट टाकता तेव्हा चिरत ते आमच्या कोणती चिरत नाही आम्ही स्वतः बाहेर अहो तुमच्याकडे वय आणलंय तुमच्याकडे काय लगेच चिरायला लागलं का ती त्याचा वापर झाल्यावर चिरतय ती. तसं नाही तुम्ही तुमच्या लोक बाया कसं करता गरम गरम मोस्ट कशाचं गरम आलं तर? कशाचं गरम मारायला काय नेमका बिगर गरम तो अहो मग आता गडबड असल्यावर बरं आता सगळी गरम जेवणाचीच भाडे निघाल्यात मग कसं नाही, नाही, काय आता पोरींची चाय घेतलाय, गरम भात असतोय बे तो. हा पहिला डबा घेतला बिगर गरम तो वरून जातं काय का नाही पहिल भाताला ह्याला पुरी हा वहीन भाताला सिंगल डबं नाही तर आपल्याकडे पोराला न्यायला भाताला यायला तर सिंगल डबं नाहीत आपल्याकडे. काय एवढा डबा लय झाला चिकार तुम्हाला आपल्या जेवणाला. 2 चपात्या कशा बी बसतात होय? तसं 3 चपाती बसते असं बसल्यावर पण त्याला सुख कालवण पाहिजे ना तवा जुळणार काय. आम्हाला असलं बी भेटत नव्हतं साळत नाही. तेव्हा गॅसचा काय खेळ नव्हता. तेव्हा केसाव नसतं नाही तर मी आता कुठलं कर ए ते उचलू लागते ना उचलू लागते. पिकून देतो त्या आता केसाला मार्केट काय आलंय. तेच ना पहिला सगळं सिनेमा हॉल झालं ना आता. आम्ही सुद्धा नाचायला लागलो. म्हटलं केस मागवणारच. टोप बसू टक्का डबा घेतला भाऊ बहिणीनं डब्बा. आणि त्यानं त्या पार्लर मध्ये लाखाने रुपये घेतले. केसाव डबा घेतला केसाव डबा. केसाव डबा घेतला केसाव. चांगला मोठा घेतलाय बरं का पण कडकडच वाजतोय लागा. मग पार्लर कसं दे? हलकी भांडी ती काय क्वालिटी बाज भांडी असते तो कुठं तवा हलकी भांडी हलकी. तरी पण बरं आहे जरा एवढा पण नाही हलका पहिले हलके यायची. नाही चांगलं आहे की डबा. हा भात खायला चांगला आहे. पुरीला ही, जेवणाला पिलीला कवा सुक गरम असलं टाकल्या 2 चपात्या. चांगलं आहे डबा. बरं आता काय करायचंय माहिती का भावानं बन डॉक्टरला बोलवायचंय आपल्या 2 सलाईन लावू सासूबाईला जरा बरं वाटेल ना. डॉक्टरला सांगावं लागलं आधी असं असं आहे हा. जरा अशक्तपणा वाटतोय. सलाईन लावल्यामुळे गोळ्या टाकावं तुमची लागतं. पुनम ताईला कशी तरतरी
घरी येते लगेच हा सलाईन लावली की तरी काय काय भाऊ बहीण म्हणते का असं डॉक्टर कोणचं सलाईन लावतोय की ही लगेच उठून डायरेक्ट नाचाय सुरू करते असला कोणचा डॉक्टर आहे बघा की आता तुम्हाला सांगते आईला बोलावते मी सलाईन लावायला आई बी कशी तरतरीतच हसलीच पाहिजे. नाही नाही डॉक्टर चांगला आहे बरं का. गुण म्हणजे गुण आहे. आता तुम्ही बघताय बऱ्याच वेळा असं झालेलं की बायको डायरेक्ट हातोनातच उठतच नाही, पण डॉक्टर आला सलाईन फिलाईन बदलं की लगेच खडकोनी लगेच अर्ध्या तासात तर लावलं ना 2 दिवस मला इतकी एनर्जी कामाला ह्याला उत्सुकता आणि परत तिसऱ्या दिवशी घाल मी अशीच औषध सोडलेलं असतं. बरं बघू आता कसं आहे. डॉक्टरला पेशंट असले आपल्या गावात जर 7-8 तर मग येतो डॉक्टर. एका पेशंटवर येत नाही डॉक्टर. अरे देवा. हा तसं नाही. आणि एक पेशंट लयच आजारी असलं तर मग सांगायचं लय आजारी आहे. हा मग तेच नाही तसं ते रात्री दवाखान्यात नेली तिथं सांगितलं नाही ना असं सलाईन फिलाईन भरायला कुठं काय नाही नाही बरा म्हणले सलाईन बरा. हा तिथंच भरायचं होतं सलाईन, पण ते म्हणले तुम्हाला लय टाइम म्हणे 2-2.5 तास लागतील सलाईन भरायला. त्याच्यामुळे तुम्हाला जर सलाईन फिरणं भरायचं असलं तर उद्या सकाळी या म्हणले असं म्हणलं ते. आपलं डायरेक्ट आता आपल्यालाच वाजले 11 तिचं बी आलं ना आपलं. आणि मग म्हणलं आता जर हिथं सलाईन लावीत रात्रीचं बसायचं म्हणल्यानंतर मग आपल्याला 1-2च वाजल्याच्या घरी यायला. 2 वाजल्याच्या 2 यायला डायरेक्ट. घरी बोलवून सुविधा करायची तिला बी लय दवाखान्याचं भ्या वाटतं त्याच्यामुळे डायरेक्ट घरी बोलवून सुविधा दवाखान्यात बेल वाटत त्याला भ्या. पण लई जर काय वाटायला लागलं तर न्यावी लागेल दवाखान्यात ती घरी रेटायचं नाही. मग काय लय कोंबड्या वाटत हे व्हायला फटफडा करायला लागला. तेव्हा आला की येणार तिथे आणलं चला म्हणून. बरं कसं आहे भावांना बहिण माहिती का, चला जाऊन दे आता दाजीनी जाणार आहे कामाला. आणि आता दुपारी जुळलं व्हिडिओ तर तुम्हाला येईल बघा बघायला. पण आता कसं आहे सासूबाई आपण इकडे आणलेली आहे आणि तिची काळजी घेणं आपलं काम आहे. ती म्हणती 7 वाजायच्या जर पुढं जेवणाचा टाइम 7च्या जर पुढे गेला ना डायरेक्ट चक्रा चालू होते. आणि घरी जेवण आहे तर आहे का महिना बरोबर राहिली. असं खाल्लं का नाश्ता गोळ्या परत तुम्हाला जेवण बघितली तब्येत कशी काय होती टवटवी बरोबर माहिती तिथं येळ हे लाटाचं टेन्शन नाही. आठ पाणी खायचं त्याला स्वयंपाक तसा ठेवायचा कवा भूक लागलं संध्याकाळी खाल्लं तर खायला लागतं राहिलं आणि चहा प्यायचा सकाळचा. बरं चला जाऊ द्या भावांना बोलणं आता काय नाही जास्त काय बोलणार नाही. पण माझं एवढंच म्हणणं होतं की आता कसं आहे माणूस आपल्या घरात आजारी आहे आणि उग आपलं कसं आहे तंडत नका बसू. दोघींना सांग नाही माझं एकमेकाला रागान नका बघत जाऊ. तुम्हाला वाटतं का आमची भांडणं व्हायची. मला एका ताईची कमेंट आली बर का युजर बोसम का काय म्हणून आहे ब्लोसम. ब्लोसम ती म्हणती पुणेला माणसं घरात आली की फेफर येत असतं तर मी माणसं फेफर येत म्हणल्या बोलावलीच नसते ना. कसलं असतं करंट गेल्याने होतं का त्या लाईटीचा करंट बसल्याने का. आणि थांबा की जरा शांततेत समजाव ही बाई काम कमी आणि आरडाओरडा. माझ्या घरची काम करायला ब्लॉसम येत या माझ्या घरची काम करायला ब्लॉसम येत आणि काम कमी करते मी असं म्हणतोय. माझं जी बी आता जी काय उभा आहे नाही सारं ब्लॉसमनी उभा करून दिलंय मला. ब्लॉसम म्हणजे काय नाव आहे त्याचं ब्लॉसम. तर आणि म्हणती आरडाओरडा जास्तच करते तर तिला सांगायचंय मला की बाई माझं पहिल्यापासून बोलणंच असं आहे ती माणसाला वाटतं ही आरडाओरडा माझ्या शेजारच्या पाजारच्या बी येऊन इच्छा. आणि राहिली गोष्ट तर मी हिला काम पडलं की ही उचाकती तर काम पडायला माझ्या घरचं रोजच तेवढं काम आहे जेवढं तू कवा जिंदगीत बी केलं नसशील. ती 2 दिवस आलेल्या योगीला विचार किती असतं ग बाय काम. मला पहिल्यापासून माहितीये किती काम असतं. सकाळी बाळाचा विषय म्हणले सकाळी तोच भांडी घासली ना तोच सांग ना किती असतं. 3-4 बाळ होती बाय भांडी नाही पण ते असं कसं माहितीये भाऊ बहिणींनो
खाणारी- जे खाणारी मोठा माणसं. माणूस असतो ना, मोठा माणूस आता आपल्यासारखी जी मोठी माणसं असतात ना, त्यांना समज असते की बाबा आपण आता जेवणाला एक भांडे घेतलंय म्हणल्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यावी किंवा त्यात खावावं, किंवा एकाच भांड्यात एका साईडला भाकरी घ्यावी आणि एका साईडला थोडंसं कालवण घ्यावं खावावं. पण आता लेकरांचं कसं असतं तसं असतं का? नसतं. त्यांच्या जे हाताला येताला त्या भांड्यात घ्यायचं आणि खायचं ना. आता आपण लेकरांना सारखं टॉर्चर नाही करू शकत ना. मग ते मग परत पोराला कसं वाटतं की बाई ही काय सारखीच किटकिट आणि करते अतुल माझ्या. गोसावी म्हणतोय झाले पुन्हा तमाशे सुरू यांचे. तर बरं झालं बाबा, तू तर बिगर तिकिटाचं तर तुला बघायला भेटतोय ना. कशाला तमाशा. टेन्शन? तिकीट काढून लोकांना भेटत नाही नाही नाही, बघायला. लई दिवस तमाशा बंद होता म्हणून फड बंद करायची वेळ आली होती. मग उभा करावाच लागल मी परत. काय बाई, नवल्याचं कौलं न काशाचं काकान 3 जागी लवलं. अगं दिलाय हात म्हणून काय बी कशा कमेंट करत सुटताव. हा तोंड दिलंय म्हणून. हा, दिलाय देवाने तोंड, त्याचा चांगला वापर करावा. आणि हो, राहिली गोष्ट तर माझ्या बोलण्याची, तर माझ्या बोलण्यातून कधी जरा चांगलं पण घेत जा. मी कुणाचं वाईट हो म्हणून बोलत नाही, आणि कुणाला बोलण्याने मी कुणाला बोलण्याने त्याचं वाटोळ व्हावं ह्या दृष्टिकोनातून मी बोलत नाही. त्याने माझ्या बोलण्यातून काहीतरी घ्यावं, बोध घ्यावा आणि त्याचं कल्याण व्हावं ह्या दृष्टिकोनातून मी माझ्या घरातल्या माणसांना पण बोलत असती. पण त्याचा जर त्यांनी मी जाती साध्यापणा, ती जात्यात दिवरू. आम्ही नाही गेलो देवृष्पानावरती, गेल्यात कमेंट वाले त्यांना बोल. हाय का राव दाजी? मग काय. तुला बोलली का? तू कशाला बोलतो? जर हे असंच बाणाला लागायचं. कमेंट हे असं बोलता बाणाला लागायचं. पण दाजी आम्ही कोणी काय बोलले का? खरं सांग बरं. नाही बघ, काय नाही काय नाही. बोलतोय पण मग त्या लोकांना बी कळलं पाहिजे ना. एवढे तू बर सुर बंदच कर. हे तुला माझी इतकी वाईटच बाय भेटणार. अहो, का आता निघे पाऊस येतोय पण मला ग बसावं लागतंय. ग बस. आता निघी हो. ती दाजी गाडी काढली का? दाजी दाजी तुझ्या सासूकडे गेलं बस. काय करायचं भावानं बहिण का असं एकमेकाला बोटच दाखवतात सासूबाई नुसती. काय करते? ती योगीच्या नवऱ्याला का माझ्याशी काय बोट अशी एकमेकाला नुसती बोटच दाखवतात. करायचं काय? हो, लय बाय बेकार म्हणतात, लय बाय बेकार. तुमच्या दाजीची आई. सासूबाई हा, तुझी सासू माझी सासूबाई तुमच्या दाजीची आई. माझ्याबद्दल आहे ना, आता माझी माणसं माझ्या विरोधात उभा बघा. माझा नवरा ऐकतो हळू मला सांगतो. कशी काय करायचं? आला पाऊस, दाजीचं कॅन्सल. कामाला कामाला जायचं जायचं कॅन्सल. नाचा रे नाचा आला पाऊस. लका ह्यो बी काय मला काय कळत येतं. मग 15 फोन करतोय, आलो 10 मिनिटात आणि आलो 15 मिनिटात. हा? बरं चला जाऊ द्या. ए ग बसा, ही बघा भावानं बहिण काय माहिती का ती पाऊस यायला. अशीच बुक्की टाकली.